श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती या चॅनलमध्ये. आजचा हा संदेश तुमच्या जीवनातील काटे दूर करणारा आहे. न बघता पुढे जाऊ नकोस, अविश्वास ठेवू नकोस. विश्वासाने हा संदेश मनापासून ऐक. तुझ्या आयुष्यातील रस्त्यामध्ये येणारे काटे, दुःखाचे काटे स्वामींच्या आशीर्वादाने दूर होतील. स्वामी भक्त असाल व मनापासून स्वामींवर प्रेम असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी म्हणतात की बाळा, तुझे हेही दिवस सरतील. विश्वास ठेव माझ्यावर, तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात बाळा, भिवू नकोस, मी आहे तुझ्या सदैव पाठीशी, तुझी स्वामी आई. स्वामी भक्तांनो, या स्वामींच्या पादुका, एका चरण पादुकांवरती बोट ठेवा व स्वामी तुमच्या जीवनासाठी काय संदेश देत आहेत मनापासून ऐका. भाग्यवंत व्हाल. तर नंबर 1, स्वामी म्हणतात की बाळा, माझ्यावर विश्वास ठेवा. कधी कधी ते सुद्धा मिळतं ज्याची कधी अपेक्षा सुद्धा केली नाही. स्वामी म्हणतात बाळा, सर्व दरवाजे बंद झालेत तरीही माझ्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो तुझ्यासाठी. तू कधीही आम्हाला मनापासून हाक मार आणि चिंता करू नकोस. कितीही संकट असलं तरीही आमच्या पुढे काहीच नाही. आम्ही आहोत ना, सर्व काही ठीक होईल. तुम्ही नामस्मरण करा. स्वामी म्हणतात की बाळा, मी तुला काटाही टोचू देणार नाही. तुला मी फुलासारखं सांभाळेल. तू सतत नामस्मरणात राहा आणि कोणाच्या बोलण्याचा जास्त त्रास करून घेऊ नकोस. लोक काय बोलणार, आपण मात्र स्वामी नामावर विश्वास ठेवायचा की माझ्या पाठीशी माझे स्वामी समर्थ आहेत. मग मला कोणाच्या बोलण्याचा मी का त्रास करून घेऊ. आपण फक्त स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी, कोणाचं वाईट होऊ दे असं मला कधीच वाटत नाही, पण ज्यांना वाटतं की माझं वाईट होऊ दे स्वामी, त्यांचं पण तुम्ही चांगलं करा. बस हीच माझी इच्छा. मग बघा की तुमच्या आयुष्यातील दुःखाचे काटे दूर जातील व जे तुमच्याबद्दल वाईट विचार करतात स्वामी त्यांचे रूपांतर चांगल्या विचारांमध्ये करतील व तुमच्या जीवनातील त्रास दूर होईल. विश्वास ठेवा व श्री स्वामी समर्थ टाईप करा व शेअर करा. तुमच्या एका शेअरने तुमचे जीवन सुख व आनंदाने भरून जाईल व तुमच्या पदरी पुण्य पडेल. तर आता बघूया नंबर 2. स्वामी म्हणतात की बाळा, हे आयुष्य किती दिवसाचं आहे हे कोणालाच माहीत नाही. आजचे अस्तित्व उद्या नसणार. मग आपले जीवन आनंदाने जग, हसून खेळून जग. कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नाही. आणि जेवढे तुला जमेल तेवढे नामस्मरण कर. कारण बाळा, तुम्ही हे तुला काही स्वार्थापोटी सांगत नाही. यामध्ये तुझंच चांगलं होणार आहे. कारण पाठीमागे लागलेलं संकट पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होतो. दिवसभरात आठवणीने श्री स्वामी समर्थ बोलत राहा. तुझे स्वप्न पूर्ण होतील. पाठीमागे लागलेलं संकट दूर होईल. तारक मंत्र स्वामींची ही आवडती सेवा पठण कर. योग्य दिशा मिळेल. विश्वास ठेव बाळा, काही प्रश्न सोडवून सुटत नाहीत. काही प्रश्न परमेश्वरावर सोडून दिले ना की ते आपोआप सुटतात. म्हणूनच आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसे आपल्याला आपल्या आयुष्यात आहेत हे समजायला पण जास्त भाग्य लागतं. कारण आपण कधी कधी न कळत चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो आणि मग आपलाच विश्वासघात होतो. माणसं ओळखणे हे पण समजायला भाग्य लागते. कारण चांगलं कोण आणि वाईट कोण. स्वामी म्हणतात की बाळा, आयुष्यात तुझ्या मनासारखे घडले नाही तर रागवू नकोस आणि चिंता करू नकोस. कधी कधी माणसांचे निर्णय चुकतात पण देवाचे नाही. आणि मी योग्य तुझ्या भल्यासाठीच आम्ही तुला देतो. विश्वास ठेव व तुझा विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक कर व शेअर कर. कुणाचं तरी भलं होणार व तुझ्या पदरी पुण्य प्राप्त होईल. तुला आणि तुझ्या कुटुंबाला आशीर्वाद मिळतील. श्री स्वामी समर्थ टाईप कर. आता बघूया नंबर 3. तुम्हाला वाटतं की पूजा करून नामस्मरण करूनही मला योग्य फळ मिळत नाही. तर स्वामी म्हणतात की माझा भक्त दिवसभर नामजाप करत असेल आणि नंतर दुसऱ्याला वाईट बोलत असेल, दुसऱ्यांचा अपमान करत असेल, जर असा वागत असेल तर त्याची पूजा मी कधीच स्वीकारत नाही. आणि त्याचे बोल, त्याचे शब्द परत त्यालाच येऊन मिळतात. अपशब्द बोलल्याने आपल्या दारात आलेलं सुख परत जाते
लक्ष्मी परत जाते. स्वामी म्हणतात कुठलीही सेवा करताना मन शुद्ध ठेवा. स्वामी म्हणतात मनातील वाईट विचार, वाईट व्यसन, वाईट संगत हे सर्व काही सोडलं आणि फक्त एकदा श्री स्वामी समर्थ मनापासून बोललात तर तुमचे अनेक पापांचा नाश मी करतो. आता नेमकी सेवा म्हणजे काय, की आपण खरंच मनापासून सेवा करतो का, मग ते आपल्याला कसं कळेल, तर ही एक सुंदर कथा आहे, ते मनापासून ऐका. तुम्ही पण अशी चूक करता का जीवनामध्ये? तर बघा, एकदा नारद मुनी भगवान श्रीहरी विष्णूंजवळ वैकुंठ धाममध्ये गेले. एका कागदावरती श्रीहरी विष्णू काहीतरी लिहत होते. तेव्हा नारद मुनींनी सहज विचारलं की हे प्रभू, तुम्ही हे काय लिहिताय? भगवान बोलले की माझा एक भक्त आहे, मी त्याच्यासाठी एक सुंदर घर बनवत आहे आणि तो भक्त माझ्याजवळ आला की मी ते त्याला सुंदर घर देणार आहे. तर आता नारद मुनींना वाटलं की देव मलाच देणार आहेत, कारण माझ्या एवढं नामस्मरण करणारा कोणीच नाही, मी तर दिवसभर नामस्मरण करतो. नारद मुनींनी हा असा विचार केला आणि ते प्रभूंना म्हणाले की प्रभू, त्या भक्ताचे नाव काय मला सांगा. तर श्रीहरी विष्णू म्हणाले की त्या भक्ताचं नाव आहे रामदीप. हे ऐकून नारद मुनी दुःखी झाले आणि नाराज झाले. नारद मुनी म्हणाले, हे प्रभू, त्या भक्तांचे घर कुठे आहे, मला त्याला भेटायचं आहे. तर भगवान श्रीहरी विष्णूंनी त्या भक्तांचे घर नारद मुनींना दाखवले. तेव्हा तो भक्त शेतामध्ये शेती करत होता आणि शेती करत असताना श्रीहरी विष्णूंचे नामजाप करत होता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तो सतत करत होता. परमेश्वराचं नाव तो घेत होता. काम करताना कुठलंही काम करो, प्रत्येक कामामध्ये तो परमेश्वराचं नामस्मरण करत होता. आता हे नारद मुनींनी बघितलं. तेव्हा नारद मुनी भगवान श्रीहरी विष्णूंजवळ गेले आणि भगवान श्रीहरी विष्णूंना म्हणाले की हे प्रभू, तो तर फक्त तुमचं नामस्मरण थोड्यापुरतंच करतो, शेती करत असेल तर नामस्मरण करतो किंवा कुठलाही काम करत असेल तर नामस्मरण, आणि मी तर तुमचं दिवसभर नामस्मरण करतो. मग माझ्या एवढा भक्त तुम्ही चुकीचा निर्णय घेताय. तुमचा भक्त तर फक्त मीच आहे की मी दिवसभर तुमचे नामस्मरण घेत राहतो. एक सेकंदही असा जात नाही की मी तुमचे नामस्मरण करत नाही. आणि तो भक्त काम करतो आणि नामस्मरण करतो. तर भगवान श्री हरी विष्णू म्हणतात, तर ठीक आहे. तर भगवान श्री हरी विष्णूंनी पाण्याने भरलेलं भांडं नारद मुनीकडे दिलं आणि नारद मुनींना बोलले की तू पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा कर. प्रदक्षिणा करताना या भांड्यातील पाण्याचा एक थेंबसुद्धा खाली पडू देऊ नकोस. तर नारद मुनी बोलले ठीक आहे. नारद मुनी प्रदक्षिणा करत असताना त्यांचं पूर्ण लक्ष त्या भांड्याकडे होतं की त्याच्यातील पाणी खाली जमिनीवर पडलं नाही पाहिजे, म्हणून ते प्रदक्षिणा करत होते. आणि हे करत असताना ते प्रभूचं नाव घ्यायला मात्र विसरले. त्यांनी एकदा पण प्रभूचं नाव घेतलं नाही. पूर्ण प्रदक्षिणा झाल्यानंतर नारद मुनी भगवान श्री हरी विष्णूंजवळ आले आणि म्हणाले, हे प्रभू बघा, मी दिवसभर प्रदक्षिणा पूर्ण केली आणि याच्यातील एक थेंबसुद्धा पाणी जमिनीवर पडलं नाही. तर भगवान श्री हरी विष्णू म्हणाले की तू मला एक सांग की दिवसभरात तू माझं किती वेळा नामस्मरण केलं. तर नारद मुनी म्हणाले की प्रभू, माझं लक्ष पूर्ण पाण्याकडे होतं, म्हणून मी एकदा पण तुमचं नामस्मरण केलं नाही. तर भगवान श्री हरी विष्णू म्हणाले, जो व्यक्ती संसारात राहून नामस्मरण करतो तोच माझा खरा भक्त असतो. तर हा आहे आजचा संदेश की आपण मनापासून स्वामींची सेवा करतो. मनामध्ये किती विचार येतात, कुठले विचार येतात, राग, अपशब्द, हे असं काही आपल्या आयुष्यात घडतं की त्यामुळे आपली सेवा आपल्याला त्याचे फळ मिळत नाही. म्हणून स्वामी म्हणतात की मनापासून एकदा आमचं नामस्मरण कर आणि जे वाईट विचार असतील, व्यसन असेल, अपशब्द बोलणं असतील, खोटं बोलणं असेल, हे सर्व दूर कर. तुझ्या आयुष्यातून याला दूर कर. मग बघ, आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. संदेश आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना. भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत.
झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमचे आशीर्वाद व प्रेम असेच राहू द्या. धन्यवाद.